सेवक निखिल भैया तनोजिया शेख, ये देखो कैसे खुद साइकिल चला के सेवा कर रहे हैं इधर। और अभी नाथ पर्णकुटी के इधर आ रहे हैं, सेवे के लिए आए हैं। त्यांचा दुसरा एक भाग म्हणजे आता जे गुरुमाई म्हणाल ना आपल्या निखिल दादांबद्दल, काही लोकांनी त्यांना स्वप्नील मामा आणि अमोल दादा आणि स्वप्नील मामाने आमची निघण्याची व्यवस्था त्यांच्या गाडीत केल्यामुळे निखिल दादांना ही स्वप्नील मामांनी त्यांना बोलल्यामुळे त्यांच्याबरोबर होते, त्यांना काहीतरी जायचं होतं आळंदीला आणि असंच होतं. तर मात्र आज एक सुखद आश्चर्य म्हणजे की त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जे काही दिवस ते राहतील माऊलींच्या आश्रयाला, तर ते स्वतःची व्यवस्था ते स्वतः करत आहेत. म्हणजे बघा त्यांच्या तुम्ही त्या सायकलला लावलेलं बघितलं तर त्या सायकलच्या मध्ये त्यांचं अंथरूण पांघरूण आहे, पाण्याची बाटली आहे, मला वाटतं काहीतरी पुस्तक त्यांच्याकडे आहे ज्ञानेश्वर महाराजांचं माऊलींचं चरित्र ते पुस्तक आहे, वही आहे, पेन आहे. आणि ते त्याप्रमाणे त्यांनी मला वाटतं अन्नक्षेत्रात दुपारी भोजन केलं आहे स्वतःच जाऊन त्या ठिकाणी सायकलने. आणि परत आता ते नाथमठाला सेवेला चालले आहेत. बघा इथे दिसत आहेत तुम्हाला, नाथमठाला सेवेला चाललेले आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यांचे वडील जे आहेत आणि त्यांची आई जे आहेत फार ग्रेट आहेत पालक म्हणून, कारण का त्यांचा मुलगा आज इथे सेवा देतो आहे पण त्याची कुठलीही व्यवस्था कोणी आश्रम बंधू करत नाही आहेत, कोणीच करत नाहीत. मी प्रामाणिकपणे सांगतो आपल्याला. कदाचित आता त्यांना दुपारी थकवा कुठे जाणवला तर ते कुठल्याही ठिकाणी, कारण का असं इथे तसं भीतीचं वातावरण नाही आहे, हा एक भाग आहे. पण ते कुठल्याही झाडाच्या ठिकाणी ते आश्रय घेतील किंवा त्या फ्रूटवाला शाळेची पडवी आहे तिथे आश्रय घेतील, नाही ते नाथमठाकडे आश्रय घेतील त्यांचं. पण नाथमठाकडे पण ते सेवा देत आहेत. आणि माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की ज्याला सेवेचा आदेश आला आहे त्याने बघायचं नसतं आपली सोय काय आहे. तर हे एक आदर्श उदाहरण आहे. तसंच आमचे अवधूतानंद रविदादा आहेत, त्यांचेही चिरंजीव फार एक आदर्श आहेत. आपले जसे योगेशनाथ दादा कधी कुठे सोय बघत नाहीत, आलं ना, जे होईल ते गैरसोय सहन करून. म्हणजे जे आपण मागचा इतिहास बघितला तर पुराच्या इथे कुठली सोय होती, पूर आलेला होता, सगळं वाहून चाललेलं होतं. आणि योगेशनाथ दादा तर त्यावेळेस मला वाटते नुकतेच 9वी-10वीच्या त्या रेंजमध्ये असतील आणि ते हट्ट करत होते मला सेवेला जायचं आहे, मला मत्तीला जायचं आहे. म्हणजे हा जो भाग आहे ना हा DNA-मधून रुजतो आणि DNA हा विचारातून बनतो. तो विचार बनायला आपल्याला सद्गुरू उत्तम प्रकारचे लागतात, जे मला माझ्यासारख्या दगडाला 78 सद्गुरू लाभले. आणि माझे वडील तीर्थरूप माऊली पूज्य महादेवनाथ महाराज आणि गुरुमाऊली आई ममताई माऊली विठ्ठलनाथ महाराज हे माझ्यासाठी फार मोठं अधिष्ठान दैवत आहेत. आणि ते कृतिशील अध्यात्म जगले. मला हेच लागतं की प्रॅक्टिकल अध्यात्म जगणं आणि त्याचा आनंद घेणं. आज म्हणून मी हे केलं आहे, हा व्हिडिओ आम्ही जो केला आज गुरुमाई ते स्वतः तो व्हिडिओ करतायत आणि त्या स्वतः बोलल्या, हिंदीमध्ये बोलल्या. आणि एक लक्षात ठेवा की जे काय असेल ना ते चूक बरोबर आपण समजून घ्यायचं. आपण दुसऱ्यावर टीका करतो म्हणजे, तर त्यामुळे तसं नका करू. तर म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश आहे की आज बहादूर अंकल आहेत आपले, तेज बहादूर अंकल जो है ना हमारे, तो उनके साथ हम एकदम बिंदास से बात करते. कभी कोई गलती हो गया तो समझ लेंगे असं आहे. कारण आपण डेली प्रॅक्टिस आपली नसेल हिंदीमध्ये तर ते समजून जातात. मात्र एकच लक्षात ठेवा, माझं परत बारकाईने म्हणणं आहे, मला तुम्हाला राग येईल पण आपलीच माणसं आपला कदाचित पाय खेचायचा प्रयत्न करतात. अशी काहीतरी 2-4% माणसं असतात की ते आपण कुठे चुकतो तेच बघतात. आणि तसं नका करू. तर सर्व भाषांवर आपल्याला प्रेम केलं पाहिजे. मराठी तर आपल्या आद्यजन्मी मी वारंवार नातोपासनेच आपल्या मराठी भाषेबद्दल ठिकाणचा आदर व्यक्त करतो, तो असलाच पाहिजे. आणि हिंदी असो इंग्रजी असो ह्याही भाषांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, कारण त्या जगाचं द्वार खुलं करणाऱ्या भाषा आहेत. असं या ठिकाणी अल्पविराम घेतो आहे. आळंदीच्या नगरीत माऊलींच्या या आनंदी आळंदीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी माऊलींकडे प्रार्थना आहे की त्या संपूर्ण माऊलींनी जशी प्रार्थना केलेली आहे अखंड विश्वासाठी, तशीच आपल्या नाथपंथीय प्रार्थना आपण करतो की सर्वांना सुख समृद्धी शांती समाधान आरोग्य ऐश्वर आणि त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या ज्या काही शुभ मनोकामना आहेत प्रत्येकाचे ते माऊली पूर्ण करणारच. आदेश रामकृष्ण हरी माऊली. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. आदेश.